नमस्कार मित्रांनो. पोलीस भरतीचा जी-आर तर आला, परंतु आता अजूनपर्यंत तुम्ही प्रॅक्टिसला सुरुवात केली नसेल किंवा अभ्यासाला पण तुम्ही सुरुवात केली नसेल, केली सुद्धा असेल, परंतु कुठेतरी आपल्याला असं वाटत असेल, की यार आपण कुठेतरी चुकत तर नाहीये ना? कुठेतरी आपल्याला असं आतून जाणवत असेल, की यार काहीतरी आता लवकर केलं पाहिजे, ज्यामुळे यावर्षी मला वर्दी मिळून जाईल. मित्रांनो, या 8 प्रकारच्या ज्या काही चुका आहेत मित्रांनो, या व्हिडिओबद्दल आपण त्याच चुकांबद्दल बोलणार आहोत. यापैकी एक जरी चूक तुम्ही करत असाल ना मित्रांनो, तर यावर्षी वर्दी मिळवणे कुठेतरी थोडंसं कठीण जाणार आहे. त्यामुळे पूर्णपणे व्हिडिओ पहा. या 8 प्रकारच्या ज्या काही चुका आहेत आपल्याला मित्रांनो, त्या पूर्णपणे टाळायच्यात आणि त्या जर टाळल्या आणि परफेक्ट जर तुम्ही एक नियोजन केलं, तर नक्कीच तुम्हाला ही भरती मिळून जाईल. म्हणजेच काय, ही वर्दी जी आहे ती आपल्याला मिळून जाईल. तर मित्रांनो, यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल आणि तुम्हाला आर्मी, नेव्ही, एअर फोर्स तसंच पोलीस भरती, एस-एस-जी-डी अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील किंवा इन फ्युचर तुम्हाला त्यामध्ये भरती व्हायचं असेल, तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता. बाजूचं बेल आयकॉन प्रेस करू शकता. तर मित्रांनो, सुरुवातीच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी थोडी माहिती सांगतो. मी आहे तुषार आणि तुमचा फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल. मित्रांनो, सगळ्यात पहिली जी चूक येते, ह्या 8 चुकांपैकी जी पहिली चूक येते, ती म्हणजे योग्य माहिती न घेणे. योग्य माहिती न घेणे म्हणजे काय मित्रांनो? जर तुम्ही पोलीस भरती करताय, तुम्हाला बेसिक नॉलेज तरी असणं ह्याचं गरजेचं आहे. ते म्हणजे काय? तुमचं 12वी पास असणं तर गरजेचं आहे. तुमची हाईट किती असणं ते सुद्धा तुम्हाला माहीत असणं आहे. त्यानंतर तुमची चेस्ट किती असायला हवी हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जे पुशअप्स आहेत किंवा जे काही ग्राउंड आहे, जसं धरून चला 50 मार्काचे जे काही ग्राउंड आहे ते कसं असणार आहे गरजेचं आहे, ते माहीत असणं गरजेचं आहे. लेखी आपली कशी असणार आहे, त्यामध्ये सिलेबस कोणता असणार आहे, या सगळ्या गोष्टी माहीत असणं बेसिकमध्ये गरजेचं आहे. तेव्हाच तुम्ही ही पोलीस भरती करू शकता. कारण जर तुम्हाला मुंबईला जायचंय किंवा तुम्हाला पुण्याला जायचंय किंवा अख्ख्या भारतात जिथेही जायचंय, जोपर्यंत तुम्हाला ते ठिकाण माहीत नाहीये किंवा त्या ठिकाणापर्यंत जायचंय कसं, ट्रेननी जायचंय, बसनी जायचंय की विमानाने जायचंय, हे माहीत नाहीये, तोपर्यंत तुम्ही ते तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही. त्यामुळे पोलीस भरती असं समजा की आपलं एक टार्गेट आहे आणि त्या टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला तिथपर्यंत जाण्यासाठी योग्य माहिती घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच काय, 12वी पास असणं असणं गरजेचं आहे. 12वी पास झाल्यानंतर आपलं ग्राउंड जे आहे ते 50 मार्कचं असतं, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याचसोबत आपली लेखी जी आहे, ती आपली 100 मार्कची असते आणि त्याच्यामध्ये जे काही 4 ते 5 सब्जेक्ट असतात, त्या सब्जेक्टवर आपल्याला अभ्यास करून पुढे जायचं असतं. तर ही माहिती, बेसिक माहिती तुम्हाला असेल, तरच तुम्ही या पोलीस भरतीमध्ये पुढे जाऊ शकाल. पोलीस भरती करताना सेकंड नंबरची चूक काय? योग्य वेळापत्रक न आखणे. आता माहिती तर आपण घेतली, परंतु आपल्याला पुढे जायचं आहे. तर पुढे जाण्यासाठी आपल्याला योग्य वेळापत्रक असणं गरजेचं आहे, योग्य नियोजन असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, की आपल्याला सकाळी किती वाजता उठायचं आणि संध्याकाळी किती वाजता झोपायचंय. या दरम्यानचा जो काळ असतो मित्रांनो, याच्यावरती ऑलरेडी आपला व्हिडिओ सुद्धा आहे. इथून पुढे सुद्धा येईल. या दरम्यानचा जो काळ आहे मित्रांनो, या दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला कधी अभ्यास करायचा आहे, कधी फिजिकलची प्रॅक्टिस करायची आहे, कधी स्वतःला शांत करायचं आहे, कधी मेडिटेशन करायचं आहे, कधी टाईमपास करायचा आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला परफेक्ट नियोजनबद्ध केलं, तरच तुम्हाला ही पोलीस भरती मिळणार आहे. कारण की ही जी लढाई आहे मित्रांनो, ही लढाई आत्ता कुठे सुरू झालेली आहे आणि यात जर टिकायचं असेल, यात जर लढायचं असेल किंवा ही जर लढाई जिंकायची असेल, खूप कष्ट लागतात, हे लक्षात घ्या. कॉम्पिटिशन जे आहे, जेव्हा तुम्ही भरतीला जाल, जेव्हा तुम्ही फिजिकलला जाल, तुम्ही लेखीला जाल, त्यावेळी कॉम्पिटिशन सगळ्यांसोबत आहे. परंतु आत्ता जी सुरुवातीचा काळ आहे मित्रांनो, या सुरुवातीच्या काळामध्ये हे जे कॉम्पिटिशन आहे ते स्वतःसोबत असणार. त्याच्यामुळे ह्या स्वतःसोबत कॉम्पिटिशन देताना तुम्हाला योग्य वेळापत्रक, योग्य नियोजन असणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, तिसऱ्या नंबरच्या पॉईंटकडे वळूयात. तिसऱ्या नंबरचा पॉईंट जो आहे तो म्हणजे काय, तर भरपूर असे विद्यार्थी आहेत मित्रांनो, की जे विद्यार्थी त्यांना असं वाटतं की चला आपलं लेखी काय, आपण जेव्हाही येईल आपलं लेखी परफेक्ट करू आपण आणि आत्ता आपलं वीक काय आहे, तर आपलं वीक फिजिकल आहे. तर फिजिकलवरतीच पूर्णपणे फोकस करू. जे काही नियोजन करायचं आहे, जे काही वेळापत्रक करायचे आपल्याला फिजिकलकडेच लक्ष देऊन करायचं आहे. तसं करू नका मित्रांनो. तुमचं जरी लेखी परफेक्ट असेल, तरी सुद्धा मित्रांनो मी एक सांगेन तुम्हाला, दिवसातले समजा तुम्ही 8 तास या सगळ्या गोष्टी करताय, म्हणजे पोलीस भरतीला देताय. मी तर म्हणतोय कमीच 8 तास, पण 10 तास धरून चला. 10 तास जर तुम्ही देताय मित्रांनो, 24 तासातले म्हणतोय, 14 तास तुमच्याकडे उरतायत, पण 24 तासातले परफेक्ट असे एक वेगळं नियोजन करून एक नियमबद्ध जर तुम्ही 10 तास तुम्ही पोलीस भरतीला देताय, तर त्यापैकी मित्रांनो डिव्हायडेशन करा, की तुमचं जरी फिजिकल किंवा लेखी या दोघांपैकी जे स्ट्रॉंग असेल मित्रांनो, त्याला मी म्हणेन की 4 तास द्या आणि जे तुमचं वीक असेल त्याला 6 तास द्या. असं नका करू, की एक साइड पूर्ण सोडून दिली आणि एक साइड पूर्णपणे पकडून ठेवली. असं आपल्याला करायचं नाहीये. त्यामुळे मित्रांनो, एक लक्षात घ्या, की जरी तुमचं फिजिकल किंवा लेखी दोघींपैकी कोणतेही स्ट्रॉंग जरी असलं, तरी पॅरलल घेऊन चाला, म्हणजे बॅलन्स करत चाला. तरच तुम्ही ही चूक टाळाल आणि तुमची जी काही पोलीस भरतीची स्वप्न आहे किंवा जी वर्दी मिळवण्याची स्वप्न आहे ते तुम्ही पूर्ण करू शकाल. चौथी चूक मित्रांनो, चौथी जी चूक आहे मित्रांनो, ती म्हणजे काय, की मागील वर्षाच्या ज्या काय
प्रश्नपत्रिका आहेत, मागील वर्षीची काय भरतीची रूपरेषा आहे, याच्याकडे थोडं फोकस करत चला. म्हणजेच काय मित्रांनो, जर मागच्या 5 ते 10 वर्षांच्या आपण प्रश्नपत्रिका घेतल्या, त्याच्यामध्ये सेम क्वेश्चन कोणते आले? सेम क्वेश्चन येत नाहीत, परंतु जर मॅथ्सचा आपण विचार केला मित्रांनो, तर मॅथ्समध्ये बऱ्यापैकी जे काही सूत्र आहेत किंवा जे काही आपण म्हणू शकतो प्रॉब्लेम्स आहेत, ते सेम बऱ्यापैकी मिळते-जुळते विचारले जातात. म्हणजे वर्तुळाची त्रिज्या किती किंवा घनफळ किती किंवा काम, काळ, वेग जे आहे, लसावी-मसावी काढा. या टॉपिकवरती किती प्रश्न विचारले गेले किंवा या टॉपिकमध्ये परफेक्ट कोणकोणत्या वर्षी कशा प्रकारचे प्रश्न आले, हे सगळं अभ्यास करणं आत्ताच गरजेचं आहे. कारण की भरती कधीही डिक्लेअर होऊ शकते आणि भरती डिक्लेअर झाल्यानंतर आपल्याकडे वेळ कमी राहणार आहे. त्याच्यामुळे आत्ता हा वेळ आहे मित्रांनो, पूर्णपणे प्लॅनिंगनी जावा. प्लॅनिंग करा आणि प्लॅनिंगनी जावा. मागच्या 5 ते 10 वर्षाच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या चाळा मित्रांनो. त्याच्यामध्ये तुमचा फेव्हरेट जो टॉपिक आहे, मी तर म्हणेन मॅथ्स सगळ्यांनी पकडावा. कारण की मॅथ्स हा स्कोरिंग विषय आहे मित्रांनो. तर त्या स्कोरिंग विषयामध्ये किती प्रश्न कोणत्या टॉपिकला आले ते टॉपिक परफेक्ट करा. यावर्षी सुद्धा बऱ्यापैकी मिळते-जुळते 19-20 येऊ शकतं, परंतु जर गेल्या वर्षी 100 पैकी 30 मार्कला मॅथ्स आले होते, यावर्षी 29 येईल, 28 येईल, पण येईल. अशा प्रकारे तुम्हाला हे हाताळायचं आहे. जनरल नॉलेजला किती आले, व्याकरणाला किती आले, सायन्सला किती आले, हे सगळं आपल्याला चेक करायचं आहे आणि त्यानुसारच आपल्याला अभ्यासाचं नियोजन करा. अशा प्रकारे मित्रांनो ह्या 4 चुका झाल्या. यापैकी तुम्ही जर एखादी चूक करत असाल, बिनधास्त कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, की हां, माझ्याकडून ही चूक होत होती. इथून पुढे मी सुधारेन. आता मित्रांनो 5वी चूक जी आहे, परफेक्ट सगळे मित्र म्हणजे 80% विद्यार्थी हे करतात. ते म्हणजे काय? तर आहाराकडे दुर्लक्ष. म्हणजेच काय मित्रांनो, की आपण प्रॅक्टिस करतो, आपण अभ्यास करतो, आपण सगळ्या गोष्टी करतो. परंतु आपलं जे डाएट आहे, डाएटकडे खूप म्हणजे खूप लक्ष देणं गरजेचं आहे. भरतीचा काळ आहे मित्रांनो, आपल्याकडे स्टॅमिना असणं, आपल्याकडे ताकद असणं, कॉन्सन्ट्रेट असणं, या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. कारण मित्रांनो जरा कुठे तुम्ही चुकीचं काय खाल्लं, तर काय होऊ शकतं? तुमचं पोट बिघडू शकतं, तुमचं मन लागू शकत नाहीये. तुमचं जे काय आहे, ते सारखं लक्ष इकडे-तिकडे जाऊ शकतं. त्याच्यामुळे समजा एखाद दिवशी तुम्ही भारी जेवलात, जास्त जेवलात, तुमच्या घरी खूप काहीतरी चांगल्या गोष्टी केल्यात आणि खूप जास्त तुम्ही जेवलात, तुम्ही आळस करणार, तुम्ही प्रॅक्टिसला जाणार नाही. पहिली गोष्ट ही होणार, एखाद दिवशी तुम्ही कमी जेवलात, तुम्हाला भूक लागणार, तुम्हाला तुमचं माइंडसेट जे ते सारखं भुकेकडे वळणार आणि त्याच्यामुळे तुमचं अभ्यासात लक्ष लागणार नाही. त्यामुळे एक तुमचा डाएट जो आहे तो परफेक्ट ठेवा. जसं तुम्ही अभ्यासाचं नियोजन करणार, त्याचप्रमाणे मित्रांनो तुमच्या डाएटचं सुद्धा नियोजन करा. म्हणजेच काय? तुम्हाला सकाळी एवढं जेवायचंय, संध्याकाळी एवढं जेवायचंय, ब्रेकफास्ट हा करायचा आहे. 4 वाजता आपल्याला थोडं स्नॅक्स हा घ्यायचा आहे. चहा मोस्टली मी तर सजेस्ट करेन की सोडून द्या. शुगर जेवढी टाळता येईल तुम्हाला तेवढी ती टाळा. त्यामुळे खूप काही गोष्टी बदलतील. खूप गरजेची गोष्ट आहे मित्रांनो, आपल्याला वर्दी मिळवायची हे लक्षात घ्या. जोक नाहीये. आता मित्रांनो 6व्या चुकीकडे वळूया. आता 6वी चूक काय असते मित्रांनो आपली? कोणीतरी यूट्यूबर, मी पण असेल त्यामध्ये. YouTubeवरती तुम्ही जाता, Instaवरती जाता किंवा तुमच्या आसपास तुमच्या अकॅडमीज असतात, पेपर्स असतात. जे काही तुमचे सोर्सेस आहेत मित्रांनो, त्या सोर्सेसकडून चुकीची माहिती घेऊ नका. कारण मित्रांनो काय होतं, की काही जे विद्यार्थी आहेत मित्रांनो, काही विद्यार्थ्यांना असं सांगितलं जातं, की "काय यार भरती बघूया अजून डिसेंबर लांब आहे आपल्याकडे. काय यार भरती यावर्षी होणारच नाहीये." चर्चा खूप चालतात. आपल्या टपरीवरती चालतात. आपल्या येण्या-जाण्याच्या आपल्या ज्या काही रूट्स आहेत त्याच्यावरती चालतात. आपले ग्रुप्स असतात त्याच्यावरती चालतात. "अरे भरती आहे, बघू स्टे येईल त्याच्यावर." म्हणजे काहीही जे काही WhatsApp ज्ञान आहे आपण म्हणू शकतो. या WhatsApp ज्ञानावरती तुम्ही विश्वास ठेवू नका असं मी तुम्हाला सांगेन. कारण की मार्गदर्शन योग्य व्यक्तीकडून घ्या, ज्यांनी खरंच अनुभव घेतलेले आहेत किंवा जे खरंच तिथपर्यंत पोहोचलेले आहेत, त्यांच्याकडून तुम्ही मार्गदर्शन घ्या असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. म्हणजेच काय? तुम्हाला पोलीस व्हायचंय मित्रांनो, तर जे ऑलरेडी पोलीस आहेत किंवा तुमच्या आसपास तुमचे मित्र-मैत्रिणी असतील किंवा तुमचे रिलेटिव्ह असतील, त्यांच्याकडून तुम्ही आठवड्यातून एकदा तरी त्यांना कॉल करा आणि त्यांना सांगा, की "मी इथं-इथं, हे करतोय. मी आत्तापर्यंत ह्या गोष्टी केलेल्या आहेत. इथून पुढे मी काय करू?" ऑलरेडी ते पोहोचलेले आहेत तिथपर्यंत, त्याच्यामुळे त्यांना तो रस्ता माहिती आहे. परंतु ज्यांनी वर्दी पाहिलीच नाहीये, ज्यांना ही वर्दी काय असते हे माहीतच नाहीये, ऑलरेडी त्यांनी प्रॅक्टिकल बघितलं नाहीये, फक्त ज्ञान घेतलंय, अशांकडून तुम्ही ज्ञान घेऊ नका. कारण की ज्यांनी ज्ञान घेऊन तुम्हाला ज्ञान सांगतायत ना, आज तिथपर्यंतच आहे जिथपर्यंत तुम्ही जाऊ शकता. त्याच्यामुळे ज्या गावाला तुम्हाला जायचं नाही मित्रांनो, त्या गावाला जाण्यासाठी जो ऑलरेडी त्या गावाला पोहोचलेला आहे, त्या व्यक्तीसोबत संभाषण करा, त्या व्यक्तीचं मार्गदर्शन घ्या. त्याचा जो अनुभव आहे, तो अनुभव तुम्ही जो काय तो डिस्कस करून तुमच्याकडे घ्या. म्हणजेच तुम्हाला या गोष्टीचा नक्कीच फायदा होऊ शकतो. त्यामुळे जे काही मार्गदर्शन आहे किंवा चुकीचं मार्गदर्शन आहे याच्यापासून लांब राहा. पॉइंट येतो मित्रांनो 7वा पॉइंट. तो म्हणजे काय? कन्सिस्टन्सी नसणे. म्हणजेच काय? तुमचं जे काही अभ्यास आहे, तुमचं जे काही प्रॅक्टिकल आहे, तुमचं जे काही प्रॅक्टिस आहे ग्राउंडवरची, ह्या ज्या गोष्टी आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्ही कधी-कधी काय होणार, "चल यार उद्या रविवार आहे. जाऊ दे ना आपण काय करायचं आहे. उद्या रविवार आहे. 1 दिवस सुट्टी. चल ना यार उद्या मित्राचं लग्न आहे." तिकडे गेला.
परवा आमच्या घरी बारसं आहे, तिकडे गेला. तेरवा काय तर श्रावण संपला, यार चला आपल्या घरी मस्तपैकी नॉन-व्हेज केलं ते खाऊया आणि बघूया उद्याचं उद्या बघूया. त्याच्यानंतर काय आपल्या मित्राचा बर्थडे आला, संध्याकाळी पार्टीला गेला, रात्रभर तिकडेच राहिला, सकाळी जाऊ देणार ग्राउंडवर बघूया ना, उद्यापासून जाऊया. या सगळ्या गोष्टींपासून थोडे दिवस लांब राहा मित्रांनो, तरच तुम्हाला ही वर्दी मिळणार आहे. कन्सिस्टन्सी म्हणजे काय, कितीही काहीही झालं, एक निश्चय करा मनामध्ये, की नाही उद्या सकाळी मला 6:00ला ग्राउंडवरती जायचंय का तर जायचंयच. मला 8:00ला अभ्यासाला बसायचंय का तर बसायचंच. मला 1 वाजता अभ्यासाला बसायचंय का तर बसायचंच. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही आत्ता फॉलो केल्या, खूप कमी काळ आहे मित्रांनो, लक्षात घ्या. खूप गरजेची गोष्ट आहे, हे जोक नाहीये. मी पुन्हा-पुन्हा तुम्हाला सांगतोय. जर तुम्हाला जर तुमचं जे काही फिजिकल आहे किंवा तुमची भरतीची जी काही प्रोसेस सुरू होईल, त्यावेळी जर तुम्हाला जिंकायचं असेल, तर आत्तापासूनच तयारी करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे कुठेतरी स्वतःला एक बंधनात घाला, की चल यार आतापर्यंत टाईमपास केला तो भरपूर झाला. परंतु इथून पुढे काही दिवसांसाठी मी टाईमपास करणार नाहीये. ट्रेनिंग झाली. तुम्ही जेव्हा ट्रेनिंगवरून तुमच्या पोलीस स्टेशनला जाल किंवा जिथे तुमची पोस्टिंग होईल, त्याच्यानंतर करा ना हे सगळे लग्न अटेंड, बारसे अटेंड, बर्थडे अटेंड. पण तोपर्यंत थोडं कुठेतरी स्वतःला एक बंधनात टाका आणि कन्सिस्टन्सी ठेवा. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आज आपण फिजिकलची प्रॅक्टिस करतोय, तर फिजिकलची प्रॅक्टिस रोज झाली पाहिजे. अभ्यास करतोय, तर अभ्यास आपला रोज झाला पाहिजे. थोडं का होईना पण झालाच पाहिजे. या गोष्टींकडे थोडं लक्ष द्या मित्रांनो, तरच तुम्हाला ही वर्दी मिळू शकते. सगळ्यात शेवटचा आणि 8वा पॉइंट म्हणजे मित्रांनो, तुमचं लक्ष ठरवा. म्हणजेच काय, की तुम्हाला यावेळी, यावर्षी, या जे काही टर्न आहे, 2025-26 ची भरती मारायची आहे, आपल्याला वर्दी मिळवायची आहे, आपल्याला ही वर्दी घालायचीच आहे. असंख्य जागा असतील, 15,000 जागा आहेत, 30,000 जागा आहेत, जे काही असतील, जेव्हाही तुमची भरती डिक्लेअर होईल, 10,000 जागा येतील, 1,000 जागा येतील, काही येईल. मी आत्ता ते डिक्लेअर करत नाहीये. जेवढ्या जागा येतील, तुम्हाला किती लागते? 1 जागा लागते. त्याच्यामुळे त्या 1 जागेचा विचार करा आणि ती जी 1 जागा आहे, ती मिळवण्यासाठी जीव का प्राण सगळं त्याग करा आणि ती 1 जागा मिळवून दाखवा. जर ती 1 जागा मिळाली, तर नक्कीच तुमचं नशीब किंवा तुमचं जे काही आयुष्य आहे पूर्णपणे बदलेल. त्यासाठी पूर्णपणे एक मनात निश्चय ठरवा, आजपासून ठरवा, आत्तापासून ठरवा, की नाही मला ही वर्दी मिळवायची आहे. काहीही झालं तरी मिळवायची आहे. रात्री झोपताना, सकाळी उठल्यानंतर, दुपारी कोणाशीही बोलताना वेड लागू द्या, त्या वर्दीचा वेड लागू द्या. घरात सगळीकडे फोटो-फिटो लावा, मोबाईलवरती डीपी पण तोच ठेवा. सगळीकडे त्याच गोष्टी करा, म्हणजेच तुम्हाला नक्कीच युनिव्हर्ससुद्धा असं म्हणलं पाहिजे, की नाही यार ह्याला ही वर्दी दिली पाहिजे. पण त्यासाठी तुम्हाला निश्चय असणं आणि वरचे जे काही 7 पॉइंट मी सांगितले तुम्हाला मित्रांनो, ते 60 पॉइंटच्या ज्या काही चुका आहेत, त्या चुका टाळणं सुद्धा खूप गरजेचं आहे, तरच तुम्हाला ही वर्दी मिळू शकते. तर मित्रांनो, हा शॉर्टकट व्हिडिओ होता. तुमचा वेळ जास्त मला घ्यायचा नव्हता. याच्याबद्दलचे भरपूर असे पॉइंट मी याआधी सुद्धा व्हिडिओमध्ये क्लिअर केलेत. वेळापत्रक सुद्धा सांगितलंय. ते व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे. आपल्या पोलीस भरतीवरचे भरपूर असे व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते तुम्ही पाहू शकता. त्याचसोबत तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे मित्रांनो, की मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका असतील किंवा तुम्हाला मॅथ्सबद्दल जर अजून नॉलेज हवं असेल, आपल्या YouTube चॅनलवरती लवकरच मोफत मॅथ्सचं गाईडन्स आहे ते सुरू होणार आहे पोलीस भरतीबद्दल. तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडल्यास प्लीज एक लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशा एखाद्या नडूसह, अशा एखाद्या विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.